आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट. त्यामध्ये काल्याच्या कीर्तनामध्ये मरण येणं चांगलं आहे का वाईट आहे मंडळी? खरं सांगा. कसं आहे, कीर्तनामध्ये मरण येणं चांगलं आहे का वाईट आहे? चांगलं आहे ना. त्यामध्ये काल्याच्या कीर्तनामध्ये मरण येणं चांगलं आहे का वाईट आहे मंडळी? खरं सांगा. कसं आहे, कीर्तनामध्ये मरण येणं चांगलं आहे का वाईट आहे? चांगलं आहे ना. मग करा बरं वर हात, कोणाची तयारी आहे कीर्तन झाल्याबरोबर मला अटॅक यावा. त्यांनी बरोबर हात केला. आता ते हात तिकडच जायच्या लायकी. आता त्यांचं वय किती झालं? त्यांचं बरोबर आहे ना. जवानीमध्ये वर हात करा बरं. आजीबाई आपल्या मुलाला सांगते पाळण्यामध्ये, लहान मुलाला, राजा वाघ असा असतो बरं, वाघ तसा. जवळ लग वाघ पाहिला नाही तवर लग काय हरकत नाही गप्पा मारायला. पण खरंच वाघ आला तर थांबन काची तिथं भागो. तसं मरण जोपर्यंत आलं नाही तोपर्यंत वर हात करायला काय हरकत नाही. मौत जब सर पे आ खडी तब समज पडी, ताबडतोब दवाखाना. कल्पना. माझा विषय हा चालला की मरण येणं चांगलं आहे, पण मरावं कोणाला वाटत नाही. आणि मरण आल्याशिवाय राहत नाही हे सूत्र आपल्या हातात नाही. विडाला 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 श्री नारायण. बघा, आपल्याला नुसतं धर्माचा अभिमानी, पण धर्माविषयी प्रेम कोणाजवळ आहे सांगा बरं. एक उदाहरण सांगतो मी तुम्हाला, राग आला तरी चालेल. आपल्या हिंदू धर्माचं वाटोळ करणारे हिंदूचे, हे तुम्ही नोंद करून घ्या. हिंदू धर्माचा सत्यानाश करणारे जगामध्ये सत्तेसाठी हे हिंदूचे. माग हिंदूचं वाटोळ हिंदूनच केलं, कोण्या मुसलमानाने बुद्धाने केलं नाही. तुम्हाला उदाहरण देतो मी. जगद्गुरु तुकाराम महाराजाचे गाठे पाण्यामध्ये कोण्या मुसलमानांना फेकले? कोणी फेकले? आपणच फेकले ना. आपणच. आपण हिंदूचे ना. ज्ञान राजमाऊलीला जातीबाहेर कोण्या बुद्धानं टाकलं? आपणच होतो ना हिंदू. बरोबर आहे ना. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मुलाची संभाजीची हत्या कोणी करायला लावली? आपणच करायला लावली. आणि आज मी आपल्या धर्माचा सत्यानाश आपणच करू राहिलो. जरा सावध व्हा. विडाला 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 विडाला. सत्य करू नका, दिंड्या काढू नका. सत्यनारायण करणं हा अंधश्रद्धा असा कायदा कोणी काढा? आपणच काढा. म्हणून एक तुम्हाला जाता जाता एक शब्द सांगून जातो आणि सेवेला पूर्णविराम देतो. एकच शब्द सांगतो, तेवढं लक्षात ठेवा. हिंदू धर्माचं शास्त्र, ठोकपणे सांगतो मी, मला कोणाची भीती नाही. हिंदू धर्माचं शास्त्र हे शस्त्र आहे. हिंदू धर्माचं शास्त्र हे शस्त्र आहे. पण ते शस्त्र कोणावरती चालवावं याचं देखील शास्त्र आहे. विडाला 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 विडाला. बोला पुंडलिका वरदे. विडाला. बघा, आपल्या प्रत्येक देवाच्या हातामध्ये शस्त्र. रामाच्या हातामध्ये शस्त्र, कृष्णाच्या हातामध्ये, देवीच्या हातामध्ये, गणपतीच्या हातामध्ये, बजरंगबलीच्या हातामध्ये, परशुरामाच्या हातामध्ये, जमताग्नीच्या हातामध्ये. कोणताही देव घ्या, आपल्या हिंदूचा पवित्र देव शस्त्राशिवाय नाही. हे त्याचं शास्त्र. पण कोणावर घालावं त्याचं शास्त्र आहे. घाला तलवार घेऊन लगेच आपल्या आई बाबाच्या मुंडक्यात, असं शास्त्र नाही. म्हणून एक लक्षात ठेवा की प्रत्येक हिंदूच्या घरामध्ये शस्त्र जरूर असायला पाहिजे. हे ताजुद्दीन बाबा सांगू शकते, दुसरा कीर्तनकार सांगणार नाही. तलवारीची पूजा केल्याशिवाय हिंदूनं पाणी पिऊ नये, हे हिंदूचं शास्त्र आहे. विडाला 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 विडाला. मी तुम्हाला सांगतो, छत्रपती शिवाजी महाराज तुकाराम महाराजांच्या कीर्तनाला गेले आणि जगद्गुरु तुकोबारायानं उपदेश केला. महाराज कीर्तनामध्ये प्रवृत्त झाले आणि छत्रपतीनं पायच धरले.
तुकाराम महाराजाची. महाराज गळ्यात माळ घाला, माझ्या हातामध्ये भगवा पताकी द्या, माझ्या हातामध्ये टाळ द्या, मी तुमच्या कीर्तनामध्ये चाल म्हणून. बघा कान उघडून ऐका तुकाराम महाराज काय म्हणले शिवाजीला. शिवाजी तुझा जन्म टाळ कुठल्यासाठी झाला नाही, तुझ्या हातामध्ये मला तलवार द्यायची आहे. कल्पना करा. अरे छत्रपतीनं तलवार घेतली म्हणून तुम्ही भरत महाराजच्या सप्त्यामध्ये आले, नाही तर तुम्हाला लाधेंच्या टोळीमध्ये आटरिकी म्हणून फिरावं लागला असतं. विडाला विडा विठाला 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 विठाला. ओ म्हणले तुकोबारा, ही तलवार कुठे भेटेल? साधना सांगितली. हा नादे निर्गुण निर्गुण अनादि निर्गुण निर्गुण प्रगटली भवानी बोध परडी 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 घेऊन हाती. नारा 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 पार्वती अनाथ निर्गुण प्रगटील मो महिषासुर. देवी मातेने तलवार दिली. ती तलवार शिवाजीने घेतली म्हणून आज तुम्ही मंडपात बसला. तुमचा नंबर कुठं लागला असतं न सांगितलेलं बरं. हे शास्त्र हिंदू धर्माचं. शास्त्र शस्त्र आणि अस्त्र. कल्पना करा. शास्त्र शस्त्र आणि अस्त्र. शास्त्राच्या जाग्यावर शास्त्र, अस्त्राच्या जाग्यावर अस्त्र आणि शस्त्राच्या जाग्यावर शस्त्र. युद्धामध्ये तुम्ही गेले तिथं गीता काय करत? गीतेचं काम जीवाचा उद्धार करणे. गीता म्हणजे आपला प्राण आहे. हरिपाठ मंदिरामध्ये तिथं शास्त्राचं काम आहे, तिथं शस्त्राचं काम नाही. एक उदाहरण मी तुम्हाला सांगतो. एक महाराज कीर्तनकार होते. भरतभाऊनी तारीख दिली, कीर्तनाला आले. म्हणजे भरतभाऊ आम्ही दुरून आलो, असं करा आम्हाला 5-6 हजार रुपये द्या. महाराज म्हटले बाबा इतके पैसे नाही, असं करा पुढच्या वर्षी देऊ. महाराज निघून गेले. पेट्रोल पंपावर गाडी उभा केली. बघा शास्त्र. हो म्हणले पेट्रोल पंपवाले साहेब 50 लिटर पेट्रोल टालो. त्याने टाकलं गाडीमध्ये पेट्रोल. तिथं महाराजाचं शास्त्र काय करणार आहे? ते म्हणे हो बा पैसे देवाचे द्वारे हट, पैसे निकाल. उधर रख दे गुंडाल के देवाचे द्वारे उभा क्षण बरी भाई, ये देवा के द्वार का काम नहीं, यहाँ मनी चाहिए मनी. सांगा बरं किती हरिपाठ म्हटल्यावर ते सोडीन? हा जो एक कीर्तनकार गाडीमध्ये बसला एसटी मध्ये. आपल्या हिंदू धर्माला कोण्या देवाला जायला सवलतीने महाराज काय काय पाप केला असेल रे आपल्या हिंदू धर्माने. आणि हिंदू धर्मासारखा जगात कोणताच पवित्र धर्म नाही. आणि सर्व संकट हिंदू धर्मावर आहे. काय सांगू तुम्हाला, आमच्या वार कीर्तनकाराला हे लोक फुकट सोडित नाही. काय सांगावं. बसला एसटी मध्ये महाराज, तिकीट 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 तिकीट. ते महाराज वाटतं मी भगव्या कपड्याचं, मला काय करायचे पैसे. ओ बाबा तिकीट. मग ते महाराज काय म्हटले त्याची, ओम नमो जधा वेद हट, पैसे निकाल. तिथं ज्ञानेश्वरीचे किती पारायण केले किसन महाराज म्हणजे ते सोडून देईल. तिथं पैशाचं काम. तसं एखादा मनुष्य तुमच्यावर आला समजा, परधर्मी मनुष्य हातामध्ये बंदूक घेऊन, तुम्ही तिथं म्हणले क्षमा करा, हा हा तुमच्या हातात मी सुराज पाहिजे सामना करायला. विडाला विडाला विठाला 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 बोला पुंडलिका वरदे हरी विठाला ज्ञानदेव विठाला 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 विठाला. अरे धर्म धर्म जाति जाति यानी क्या? जात उसको कहते हैं जिसमें प्रेम होता है, भावना होती है, सद्भावना, उसको धर्म और जाति. बघा आमचे चोखोबाराय काय सांगता, अनेक जातीचे लोक आले त्यांच्यावर हमला करायला. चोखोबाराय तुम्हाला अधिकार नाही कीर्तन करायचं. ते म्हणतात जाती जाती कुळ धर्म नाही विष्णुदासा. अरे बाबा ज्ञानेश्वर माऊली सांगता, न पायाती कुळाचा विचार, पायाती कुळाचा विचार, हे न पायाती कुळाचा विचार, पायाती कुळाचा विचार. भक्त ज्ञानाबाई भक्त करुणा कर, ज्ञानाबाई पर ज्ञानाबाई
भक्त करुणाकर ज्ञानाबाई. त्यावेळेस ज्ञानेश्वर महाराज आपल्या गीतामध्ये भगवान देखील सांगता, अर्जुना जात म्हणजे माणुसकी, मानवता ही जात आहे. जाती कुळ धर्म नाही विष्णुदासा, ज्यांच्या मुखामध्ये पांडुरंगाचं नाम आहे, जयामुखी नाम तोची धन्य. जयामुखी नाम तोची धन्य. जयामुखी नाम तोची धन्य. जयामुखी नाम. जाती कुळ धर्म नाही विष्णुदासा. जाती कुळ धर्म नाही विष्णू जागा. जाती कुळ धर्म नाही विष्णू जागा. हे जयामुखी नाम तोची धन्य. जयामुखी नाम. जय हो. जयामुखी नाम. अरे आ. ये जात 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 ने जात क्या, ये तुमने हमने जात बनाई. एक ने गैया काटा, एक ने गाय कापली काटिक झाला, एकाने हजामत केली वारीक झाला. एकाने चांगलं भरत महाराज सारखे विचार सांगितले. ब्राह्मण म्हणजे जात नाही हो, ब्राह्मण म्हणजे चांगला गुण, चांगलं वागणं, समाजाला विचार ज्ञान दान देणं, याला ब्राह्मण म्हणता. पुढे चला, माऊली काय सांगता, ज्यांच्या मुखामध्ये नाम आहे, जयामुखी नाम तोची धन्य. मग कोणताही तो मनुष्य असो, तो इथे जातीचा संबंध नाही. बघा एक उदाहरण दिलं चोकोबा रायने, एका झाडाचं उदाहरण आपल्या हिंदूला सांगितलं. का हो, मला तुम्ही बुद्ध म्हणता, माझा एक प्रश्न आहे. मग म्हटले काय, हिंदू धर्मामध्ये झाडापेक्षा पवित्र झाड कोणचं आहे? पिंपळाचं. तुळस तो धन्य आहे की नाही, पिंपळाचं पवित्र आहे की नाही. बघा संत, बघा ज्ञानेश्वर महाराज देखील झाडाचं वर्णन करीत असताना इतर झाडाचं वर्णन नाही केलं. जयाची ये द्वारी सोन्याचा, पिंपळ आहे ना, बरं असं का म्हणून, जयाची ये द्वारी सोन्याचा वड. जयाची ये द्वारी सोन्याचा लिंब आहे का? लिंबाचं वर्णन कुठं? मग पिंपळाचं का वर्णन? त्याचं कारण ज्ञानेश्वर महाराजांनी झाडामध्ये पिंपळाचं वर्णन केलं. आणि फुलामध्ये, कोण्या सगळ्या फुलामध्ये फुल सुगंधी कोणचं आहे मंडळी, सांगा बरं जरा. बरोबर आहे, जरा तुम्ही सांगा ना, ऐकू येतं ना तुम्हाला? फुलात फुल कोणचं सुगंध आहे? गुलाब फुलांचा राजा आहे, पण वर्णन ज्ञानेश्वर महाराजांनी गुलाबाचं थोडी केलं. मोगरा फुलला, 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 मोगरा फुलला. असं का म्हणले महाराज? अरे गुलाब फुलला, गुलाबाचं नाही नाव. फुलामध्ये मंडळी गुलाब फुलाचा राजा आहे, पण वर्णन मोगऱ्याचं आहे. बघा गुलाबात आणि मोगऱ्यात काय मतभेद आहे तुम्हाला सांगतो मी. गुलाब दिसायला चांगला आहे, लाल भडक, दिल धडक. तसे समाजामध्ये काही थोडे गुलाब आहेत का? दिसायला ह्या ढेऱ्या, नाक हातभर, गळ्यात माळ नाही काय, काडी लावायची का चेतून द्यायचा ढणढण. माझ्या कीर्तनाला नागपूरला आला परवा एक मनुष्य, महाराज बोले मेरे को पैसा नहीं. मेरे कौन, मैं आमदार हूं. मेरे होऊंगा. आमचे महाराज लोक बी नेत्या लोकांना इकल्या गेले, त्याच्यामुळे ते चमचे त्यांचं काही सांगत नाही, इकल्या गेले. त्यांना वाटतं आपण नेत्याला बोलवतो, आपण झपका कसा आणू मठाला. पण ताजुद्दीन बाबा कोणाच्या 5 पैशाचा मिंधा नाही. विठाला 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 विठाला. हो बोले महाराज मी आमदार म्हणले. असं 4 मुलं आहे मला. मला काय घे नाही.
अरे बोले महाराज पागल हो क्या, इतना मैं करोड़ोपति होने के बाद भी आपको कोई इफेक्ट नहीं हो रहा। मैं बोला सरकार आपको नहीं, हमदार आजी हैं, मेरे घर में ये है, मेरे घर में वो है। बोला सरकार एक पूछू क्या? बोले पूछू ना। तुम्हारे को 10 बंगले हैं, तुम आमदार हैं, करोड़ोपति हैं, लेकिन तुम्हारे गले में माल है क्या? बोले नहीं। काय थोरपण जाळायाचे, काय थोरपण जाळायाचे, हे तुका मने येते भजन प्रमाण, तुका मने येते भजन प्रमाण, ते पाहिजे प्रमाण, नर 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 म्हणा काही म्हणा, आलटा मोठ्या ना. जसं भांडाला मनुष्य कसं आलट सोरणी मोठ्याने आलडायचं, तो का म्हणे कसं तर जसं होईल तसं, कमी पडू द्यायचं नाही. यांना तरी काय कळत? अरे यांना कळत म्हणून आपल्याला किंमत आहे रे, आपल्याला भाकरी मागावं लागते ना. विठाला 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 विठाला. महाराज लोकांचे खटके जोपर्यंत तुम्हाला समजत नाही देवाशपथ, तोपर्यंत आमची मजा आहे रे. आमचे घोटाळे जर तुम्हाला समजले ना, देवाशपथ आम्हाला रोजाना पण कोणी लावायचं नाही. विठाला विठाला विठाला. त्याच्याबद्दल आमचे किसन महाराज, भरतभाऊ असे काही चांगले, पण काही काही तुम्ही पहा, कीर्तन नाही, भजन नाही, प्रवचन नाही, कश काय टिकिरे द्या त्या राम झाले. विष्णूचा अवतार, त्या गाढवाला साधा हरिपाठ येत नाही. अरे साधू ओळखायची नजर पाहिजे माणसाला. अरे तुका म्हणे संत ओळखावे कैसे, आपण व्हावे दैसे तेव्हा कळे. अरे पाण्यामध्ये मासा झोप घेतो कैसा, खावा त्याचा रसा तेव्हा कळे. तुम्हाला हसू का म्हणून आलं? गंगा जवळ आहे की नाही, जावा त्याचे वंशा. भगवान बाबा, भिंगशिम बाबा, तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर महाराज कसे कळते ना आपल्याला? तो का म्हणे अंगी व्हावे ते आपण, हे तुका म्हणे अंगी व्हावे ते व्हावे ते आपण, तुका म्हणे अंगी व्हावे तरीच महिमान येईल कळो. बहुत दुधाड जरी झाली म्हैस गाय, बहुत दुधाड जरी झाली म्हैस गाय, बहुत दुधाड झाली नारा नारा नार, बहुत दुधाड जरी झाली, बहुत दुधाड जरी झाली म्हैस गाय, तरी ती का होईल कामधेनू. तसे संत, ते संत लाखो संत पैदा झाले तर तुकाराम महाराजची बराबरी कोणी करणार नाही. तेची संत ज्यांचा हेत विठ्ठली नेनो ते काही. हे बघा, काही बिनमाळ करायला थोडे माझे शब्द लागले असते, राग आला संत मला, येऊ आला तर राग. तुमच्याकडे काय मला रोजान नाही आज, पण तुमचं कल्याण होण्यासाठी मला शिव्या दिला तरी चालन. तुमचं हित ज्याच्यामध्ये आहे त्याच्यासाठी मी बदनाम झालो तरी चालेल. तुम्ही दुसऱ्या वर्षी मला तारीख नाही दिली तरी काय हरकत नाही, पण मी सत्यच बोलन. विठाला 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 विठाला. आणि पहा, या 10 वर्षामध्ये तुम्ही तारीख लिहून घ्या, फक्त माळकरी जिवंत राहणार. लक्ष करा तुम्ही. फक्त माळ नाम घेता वाया गेला ऐसा कोणी. आणि मी तर म्हणतो बाबा, ज्याच्या गळ्यामध्ये माळ नाही त्याने जिवंतच राहू नये. विठाला 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 विठाला. तुम्ही मुसलमान लोकांचा आदर्श घ्या. मुसलमानाच्या घरामध्ये मुलगा पैदा झाल्याच्या नंतर फक्त तो 2 मिनिट हिंदू राहतो. 2 मिनिट नंतर तो मौलाना जातो,
आणि त्या बाळाला उचलून घेतो. पैदा झाल्यावर 2 मिनिटाच्या नंतर त्याच्या कानाला आपलं तोंड लावतो. हे बंदे तो मुसलमान है, तेरे को खुदा ने पैदा किया, नमाज हाजे तेरे पे फर्ज है, देख आज कनिश तो नमाज चालू कर. बघा संस्कार जन्म झाल्याच्या नंतर 2 मिनिटानं. अरे आपले 80 वर्ष झाले तरी माळी नाही. शोकांतिका वाटते. गळ्यात माळ नाही. अरे माळ घालणं माणसाचं काम आहे. तुम्ही कुठं ऐकलं का गाढवानी माळ घातली, कुत्रे कीर्तन ऐकायला गेले, बेंडकोळ्याने सप्ताह केला? नाही बाबा. मोगरा फुलला, मोगरा फुल आपला विषय चालला. मोगऱ्याचं फुल दिसायला छोट आहे, पण काय सुगंध आहे त्याचा. ऑटोमॅटिक आपल्या घरी सुगंध येतो जर शेजारी असला तर. तसं बेशरमाचं फुल काय थोडी दिसायला खूबसूरत आहे एवढं आहे. बेशरमासारखं फुल कोणचं मोठं आहे का मंडळी? दिसायला किती कलर आहे, पण ते कशाला चालत नाही महाराज. तसं माणसाने आपण कर्म करणार आहे ना, मी कर्मच करणार नाही असा जीव पैदा झाला का? आता कर्म चांगलं किंवा वाईट, आता वाईट कर्म करण्यासाठी तितका श्रम लागतो आणि चांगलं कर्म करण्यासाठी तितकं. मग मी म्हणतो वाईट कर्म करून नरक भोगण्यापेक्षा अरे चांगलं कर्म का करू नये? विडाला 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 विठाला विडाला. बघा हे तो खूप बरं आहे. आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट.